तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सकाळी 7 वाजता सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 11 वाजेपर्यंतची जी आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं दिसून येत आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त 18.18% इतकं मतदान झालं आहे। त्यामुळे कमी टक्केवारीचा कुणाला फटका बसणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं मोठं आव्हान आता आहे। तिसऱ्या टप्प्यातही मतदार मतदानासाठी उदासीन असल्याचं दिसून येत आहे। मतदानाचा कमी टक्का नेमका कुणाला याचा धक्का असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरताना दिसून आला आहे। तर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आणि 11 वाजेपर्यंत फक्त 18.18% इतकंच मतदान झालं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? देशभरातील 93 आणि महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते, पण यामध्ये महाराष्ट्राचा जो टक्का आहे तो सगळ्यात कमी असल्याचं दिसतंय। यामागची कारणं नेमकी काय असू शकतात आणि काय स्थिती तुम्हाला दिसते ग्राउंडवर? खरं तर सकाळपासून जे लोकसभेसाठी मतदान सुरू आहे या मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी आहे म्हणावं लागेल। कारण पुण्यामध्ये साधारण 15 पेक्षा अधिक जी टक्केवारी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राज्यभरातील जर आपण परिस्थिती पाहिली तर फार यामध्ये काही मतदानामध्ये उत्साह असताना दिसत नाही। कारण आपण पाहिलं की सकाळी 7 पासूनच उन्हाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ती उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे आणि यामुळेच कुठेतरी मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर आले नाहीत असं म्हणावं लागेल। कारण आपण पाहिलं की सकाळी मोठ्या रांगा लागणं अपेक्षित होत्या, परंतु या मतदानाच्या रांगा मात्र पुणे जिल्ह्यामध्ये लागलेल्या नाहीत। त्याचबरोबर राज्यभरामध्ये सुद्धा ज्या 14 ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणी सुद्धा मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर येताना दिसत नाहीत। कारण याचा सगळा फटका जो आहे तो उन्हाचा बसला म्हणावा लागेल। कारण राज्यामध्ये सरासरी 40 पेक्षा अधिक जे तापमान आहे ते अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच तापमानाचा फटका जो आहे तो थेट मतदान केंद्रावरती बसला म्हणावा लागेल। एकूणच मतदार एवढे उदासीन का झालेले आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।